कंस अतिशय अहंकाराने वागू लागला. तो गायी, ऋषी, ब्राह्मण यांना सतत त्रास देऊ लागला. कंसाने देवकीच्या 6ही बालकांचा निष्ठुरपणे वध केला. दुसऱ्या अनेक पापराशी त्याने निर्माण केल्या. हे पाहून भगवान विष्णू शेषाला म्हणाले, आपल्या 8व्या अवताराची वेळ आता आली आहे, तेव्हा आपण सज्जनांचे रक्षण करू. हे ऐकून शेष त्यांना म्हणाला, मी आता अवतार घेणार नाही. मागील अवतारात मी लक्ष्मण झालो. मला फार कष्ट सोसावे लागले. आता आपणच अवतार घेऊन लीलाविलास करावा. शेषाचे हे उत्तर ऐकून विष्णू मनात हसले आणि म्हणाले, तू माझा प्राणसखा आहेस. तुझ्याशिवाय मी अवतार घेणार नाही. तुझ्याशिवाय मला करमणार नाही. माझ्याबरोबर तूही अवतार घेतला पाहिजेस. मागील अवतारी तू माझा धाकटा भाऊ होऊन खूपच कष्ट सोसलेस. आता या अवतारात तू माझा मोठा बंधू हो. तुझी आज्ञा मी पाळीन. आता तू पुढे जाऊन देवकीच्या गर्भात राहा. कंसाने आजपर्यंत देवकीच्या उदरात राहिलेल्या गर्भांचा, बालकांचा वध केला आहे. तुझ्या पाठोपाठ योगमाया तिकडे येईल. ती देवकीच्या गर्भातून तुला गोकुळात रोहिणीच्या गर्भात ठेवेल. नंतर माया यशोदेच्या उदरी जाऊन ती राहील आणि मी देवकीच्या उदरी जन्म घेईन. सर्वजण मिळून दैत्यांचा वध करू. ठरल्याप्रमाणे शेषाने देवकीच्या पोटी अवतार धारण केला. देवकीच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसू लागले. मी पृथ्वी उचलीन, मला नांगर द्या, असे ती बोलू लागली. वसुदेव चिंताक्रांत झाला. एवढा गर्भ तरी वाढू दे, असे तो म्हणू लागला. योगमायेने गर्भाशयात प्रवेश करून तो गर्भ तेथून काढला व गोकुळात रोहिणीच्या उदरी नेऊन ठेवला. वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी कंसाच्या भयाने नंद यशोदेच्या आश्रयाने गोकुळात राहत होती. तो गर्भ गोकुळात तिच्या पोटी वाढू लागला. रोहिणी त्यावेळी झोपेत होती. जागी झाल्यावर तिला एकदम आश्चर्य वाटले. आपण 7 महिन्याची गरोदर आहोत हे पाहून तिला भय वाटले. नंद यशोदेला ही हकीकत कळली व ते सर्वजण चिंता करू लागले. तेवढ्यात तेथे आकाशवाणी झाली की, रोहिणी तू भिवू नकोस. हा गर्भ वसुदेवाचाच आहे. हा गर्भ सामान्य नाही, हा शेषाचा अवतार आहे. पृथ्वीचा भार उतरणार आहे. ही आकाशवाणी ऐकताच रोहिणीची भीती उरली नाही. 9 मास झाल्यानंतर तिला पुत्र झाला. बलिभद्र असे त्याचे नाव ठेवण्यात आले आणि हा बलिभद्र म्हणजेच बलराम. तिकडे देवकीचे पोट ओसरले. तिला भय वाटू लागले. वसुदेव तिला म्हणाला, कंसाच्या भीतीने गर्भ जिरून गेला. ईश्वराची लीला अगाध आहे. हे वर्तमान कंसाला कळले व तो सेवकांना म्हणाला, 8व्या गर्भाला सांभाळा. त्याने जन्म घेतला की मी त्याला मारून टाकणार आहे. कंस बंदीशाळेत आला. आपणास दुःख झाले आहे असे दर्शवून त्याने खरा प्रकार जाणून घेतला. विष्णूने लक्ष्मीला सांगितले की, तू आता योग्य काळी विदर्भ राजाची कन्या म्हणून जन्म घे. मी वसुदेवाचा पुत्र म्हणून अवतार घेणार आहे. मी तुझे पाणी ग्रहण करीन. नंतर तो स्वतः मथुरेत बंदीशाळेत असलेल्या देवकीच्या उदरी प्रविष्ट झाला. देवकीला यावेळी आनंदाचे डोहाळे लागले होते. ती अत्यंत तेजस्वी दिसू लागली होती. तिच्या मनातील भीती संपूर्णपणे नाहीशी झाली होती. मी कंसाला मारणार, मुष्टिकाला मारून टाकणार, असं ती म्हणू लागली. पुढे काय होणार या घटनांचे समग्र वर्णन विष्णूच तिच्या मुखावाटे करत होता. मी विश्वाहून वेगळा आहे. विश्वाचा चालक मीच आहे. साऱ्या विश्वावर माझीच सत्ता आहे, असे देवकी म्हणू लागली. तिला कंसाची भीती घालण्याचा प्रयत्न वसुदेवाने केला, पण ती जराही भ्याली नाही. ज्यावेळी देवकीने मौन धारण केले
त्यावेळी सूक्ष्म रूपाने अनेक रूपांनी तेथे देवता प्रकट झाल्या आणि विष्णूची स्तुती करू लागल्या. इकडे कंसाला देवकीच्या 8व्या बालकास मारावयाचा ध्यास लागला होता. तो बंदिशाळेत आला व देवकीसमोर उभा राहिला. त्याला देवकी दिसेनाशी झाली. सर्वत्र कृष्णच दिसू लागला. देवकी श्रीकृष्णाच्या स्वरूपाशी अगदी एकरूप झाली होती. विष्णूचे तेज पाहून कंस घाबरला. त्याच्या हातातून शस्त्रे गळून पडली. तो बंदिशाळेतून बाहेर पडला व प्रत्येकावर रागावू लागला. श्रीकृष्णाच्या अवतार कलेची वेळ जवळ आली होती. प्रसन्न श्रावण महिना होता. पावसाची रिमझिम सुरू होती. वातावरणात विलक्षण आनंद दाटला होता. कृष्ण पक्ष बुधवार, ती अष्टमीची रात्र होती. बाहेर सर्वत्र अंधकार दाटला होता. त्यावेळी देवकीला श्री विष्णूने चतुर्भुज रूपात दर्शन दिले. 8 वर्षाची मनमोहक मूर्ती. सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला होता. सर्व ऐश्वर्याने युक्त रूप पाहून देवकी आनंदित झाली व त्याला वंदन करून म्हणाली, हे प्रभू, तू विश्वंभर आहेस, परंतु तू बाळ म्हणून ये. तुला देवकीचा पुत्र लोकांनी म्हणावे. मी तुझी आई म्हणून जगात माझी कीर्ती व्हावी. विष्णू म्हणाले, मी बालरूप घेऊन येतो, पण मला लगेच गोकुळात यशोदेजवळ पाठवावे. तेथे माझा प्राणसखा बळीभद्र आहे. मग तुमच्या दर्शनाला दोघेजण येऊ. यशोदेला मुलगी झाली आहे, ती इकडे आणावी. एवढे बोलून प्रभूने बालरूप धारण केले. त्या बालकाचे तेज बंदिशाळेत सर्वत्र पसरले. मध्यरात्र झाली होती. तिने वसुदेवास उठवले. बाहेर कळले तर कंस येईल. ह्या बालकाला कोठेतरी लपवा, असे ती म्हणाली. वसुदेवाने पाहिले. बालक अत्यंत तेजस्वी दिसत होते. ह्या तेजोनिधीला आपण कसे लपवणार, असे वसुदेव म्हणाला. अचानक देवकीला आठवण झाली आणि ती म्हणाली, हा साक्षात विष्णू आहे. तुम्ही याला घेऊन गोकुळात जा. वसुदेवाने विचार केला, ह्याला आपण गोकुळात नंदाकडे ठेवले तर सुरक्षित राहील, पण आपण ह्याला घेऊन जाणार कसे? आपण तर आता बंदिशाळेत कैद आहोत. बाहेरून कड्या कुलपे लावली आहेत. पहारेकरी राखण करीत आहेत. माझ्या पायात बेड्या आहेत. बाहेर पाऊस सुरू आहे. यमुना नदी तुडुंब भरून वाहत आहे. आता मी ह्याला घेऊन कसा जाणार? वसुदेवाने त्या बालकाला उचलले. देवकीच्या मांडीवरून उचलून आपल्या छातीशी धरले. एका परडीत आपल्या शेल्याखाली बालकाला अलगद ठेवले. देवकीकडे पाहून परडी डोक्यावर घेऊन वसुदेव दाराजवळ आले. तो काय आश्चर्य! दाराच्या कड्या कुलपे गळून पडल्या. दार आपोआप उघडले. पहारेकरी गाढ झोपी गेलेले होते. वसुदेव बंदिशाळेतून बाळाला घेऊन बाहेर पडले. पावसाची रिमझिम सुरू होती. शेषाने आपला फणा कृष्णाच्या मस्तकावर पावसापासून संरक्षण करण्यासाठी धरला होता. वसुदेव यमुनेच्या काठावर येऊन पोहोचले. नदी खवळलेली होती. पाण्याला विलक्षण वेग होता. थांबणार तरी किती वेळ? लवकरात लवकर गोकुळ गाठायचे होते. बाळाची परडी डोक्यावर घेऊन वसुदेव पाण्यात शिरले. पाणी वर वर चढू लागले. यमुना नदीला वाटले की श्रीकृष्णाचे त्यांच्या पायाचे दर्शन घ्यावे. त्यांच्या पदस्पर्शाने आपण पुनीत व्हावे, म्हणून ती वर वर येऊ लागली. शेवटी वसुदेवाच्या गळ्यापर्यंत पाणी आले. वसुदेवाने विष्णूचा धावा केला. आकाशात जोराने विजा चमकू लागल्या. अचानक आकाशवाणी झाली, वसुदेवा, कृष्णाचा पाय यमुनेला लागू दे, म्हणजे यमुना तुला जागा करून देईल. त्याप्रमाणे वसुदेवाने कृष्णाचा पाय यमुनेला लावला आणि क्षणार्धात यमुना नदी दुभंगून वसुदेवापुढे पाऊलवाट तयार झाली. वसुदेव पैल तीरावर सुखरूप पोहोचले. ते नंदाच्या घरी गेले. यशोदा त्याच रात्री प्रसूत झाली होती. योगमायाच तिच्या उदरी जन्माला आली होती. यशोदेला ग्लानी आली होती. सारे दरवाजे उघडेच होते. वसुदेवाने आपली परडी खाली ठेवली.
परडीतील बालकाला काढून यशोदेजवळ ठेवले आणि कन्या अलगद परडीत ठेवली. वसुदेव त्वरेने बाहेर पडले. कन्या घेऊन ते यमुनेजवळ आले. यमुनेने पुन्हा वाट करून दिली. वसुदेव बंदिशाळेत आले. पहारेकरी अद्याप निद्रिस्तच होते. दारे उघडीच होती. देवकी, ही यशोदेची कन्या घे असे म्हणून वसुदेवाने तिच्या मांडीवर ती कन्या ठेवली. योगमायेला पाहून देवकी हर्षित झाली. तिला धीर आला होता. एवढ्यात दारे पुन्हा बंद झाली. कड्या कुलुपे पूर्वीसारखी लागली होती. कन्यारूपी योगमाया मोठ्या मोठ्याने रडू लागली. पहारेकरी जागे झाले. धावत धावत कंसाकडे गेले. देवकी प्रसूत झाल्याचे वृत्त कंसास सांगितले. कंस पिशाच्या प्रमाणे धावत ओरडत बंदिशाळेत आला. त्याने देवकीच्या मांडीवरील अभ्रक खसकन ओढून घेतले. देवकी मोठ्याने रडू लागली. ती कन्या आहे असे देवकीने सांगितले, पण कंस काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने त्या मुलीला बंदिशाळेबाहेर आणले. वसुदेव मागोमाग धावला, पण सेवकाने त्याला अडवले. कंसाने त्या कन्येचे पाय धरून तिला गरागरा फिरवले आणि शिळेवर आपटणार तोच ती हातातून निसटून आकाशात विजेसारखी कडकडत गेली. काय झाले कंसास कळेना. तो घाबरून गेला. इतक्यात आकाशवाणी झाली. अरे शतमूर्खा कंसा, तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे. तू जसा मला मारू शकत नाहीस तसा तुझ्या कोणत्याही उपायाने तू त्याचा पराभव करू शकणार नाहीस. तुझ्या सर्वस्वाचा नाश तो करील. मी प्रभूची अचिंत्य शक्ती आहे. मी तुझ्या हाती कशी सापडणार. आकाशातील तेज लुप्त झाले. माया गुप्त झाली. कंस भयभीत झाला. सारा सेवक वर्ग आश्चर्यचकित होऊन बघत होता. कंस खिन्न मनाने आपल्या मंदिरात गेला. चारी बाजूस त्याला पराभवाचा अहंकार दिसू लागला. दिव्य आकाशवाणी प्रत्यक्ष कंसाने ऐकली होती. ते ऐकून तो अत्यंत भयभीत झाला होता. त्याने ओळखले की आपण किती वाईट वागलो तरी आपल्या पलीकडे एक दिव्य शक्ती आहे. ती आपला बदला घेणार. कंस पापी दुराचारी होता. तो सतत पाप करीत होता, पण पाप करताना मन आतून सांगत होते की तुला पापाचे प्रायश्चित्त मिळाल्याखेरीज राहणार नाही. एके दिवशी कंस आपल्या महालात बसून आपल्या पापांचा विचार करू लागला. त्याचे एक मन त्याला सांगत होते की तू पापी विचार सोडून दे. जेवढे पाप करशील तेवढे तुला प्रायश्चित्त भोगावे लागेल. जसे वागतो तसे भोगावे लागेल. हा आजपर्यंतचा जगाचा इतिहास आहे. तेव्हा पापी विचार सोडून दे आणि सुखाने वाटचाल कर. अंतर्मनाने कंसाला खूप समजावले, पण कंस हा पापाने इतका आंधळा झाला होता की बाहेरील कोणाचे किंवा अंतर्मनाचेही ऐकण्यास तो तयार नव्हता. आतला आवाज तो मानत नव्हता, तर बाहेरील लोकांची शिकवण तरी तो कसा ऐकणार. आजपर्यंत हातून बरेच पाप घडल्यामुळे पाप हा त्याचा सहज स्वभाव बनला होता. पापी विचारामुळे त्याची अशांती वाढतच चालली होती.